नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 11 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. आपण बाजूच्या स्क्रीनवर तो शासन निर्णय पाहू शकतोय. या शासन निर्णयाचा विषय आहे की राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत. मित्रांनो, या शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही पदांना सरळ सेवेने भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मित्रांनो, यामध्ये मुख्यतः 3 संवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. पहिले म्हणजे कनिष्ठ लिपिक, दुसरे पूर्णवेळ ग्रंथपाल आणि तिसरे प्रयोगशाळा सहाय्यक. या तिन्ही पदांना मित्रांनो, या भरतीसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि प्रक्रिया शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आल्या आहेत. सर्वात प्रथम संस्थेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यानंतर संच मान्यतानुसार संबंधित संवर्गातील मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करावी लागणार आहे. यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबण्यात यावा असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मित्रांनो, पात्र चतुर्श्रेणीत कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना नियमानुसार पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. पदोन्नतीनंतर पदे रिक्त राहिल्यास त्यानंतर अनुकंप नियुक्तीचा मार्ग विचारात घ्यावा लागणार आहे. आणि मित्रांनो, पदोन्नती आणि अनुकंप नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे रिक्त राहिली तर संच मान्यतानुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांचा 80% पदे सरळ सेवेने भरता येणार आहे. आता मित्रांनो, पुढील प्रक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची. संबंधित संवर्गाची बिंदू नियमावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रमाणित बिंदू नियमावली आणि जाहिरातींच्या प्रारूपासह शिक्षकेतर पदभरतीचा प्रस्ताव संबंधित शिक्षण अधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. मित्रांनो, तसेच जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात शासन निर्णयात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे जाहिरात स्थानिक आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करणे, संबंधित संस्थाचालक संकेतस्थळावर तसेच शाळेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करणे आणि पात्र उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल अशा पद्धतीने प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अर्ज मागविणे, छाननी, मुलाखत आणि अंतिम निवड यादी तयार करण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. वयोमर्यादाबाबत शासन निर्णयात तरतूद करण्यात आली आहे. ती म्हणजे जाहिरातमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे अशी तरतूद असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या 3 वर्षाच्या कालावधीतील मानधनावरील नियुक्तीचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये असणे आवश्यक असल्याचेही शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेबाबतही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलाखतीचे इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याचा अभिलेख जतन करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर विहित पद्धतीने निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि नियुक्तीस मान्यता मिळण्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे ज्या अटी आणि शर्तीच्या आधारे पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे आणि शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे याची खात्री केल्यानंतरच नियुक्तीस मान्यता देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण हा अधिकृत शासन निर्णय दाखवत आहोत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती केवळ चर्चेवर आधारित नसून 11 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाने जारी केलेले अधिकृत पत्र किंवा अधिकृत शासन निर्णय यावर आधारित आहे.
या शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक खाली दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध असल्याचे स्वतः शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो, शासन निर्णयाची लिंक आणि शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा अधिकृत शासन निर्णय स्वतः पाहू शकता. कारण मला बरेच मित्रांची कमेंट्स आली की सर शासन निर्णय मिळेल का. अशाच प्रकारच्या शासन निर्णयाचा आणि शिक्षण विभागातील महत्त्वाचा अधिकृत अपडेटसाठी पाटील हब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनलाही क्लिक करा. मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.